आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. चक्क पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांकडून सोन्या चांदीचे ऐवज आणि रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना घडल्याने पोलीस खाते चक्रावले आहे. सदर 2 घटना चंद्रपूर शहरातच झाल्या असून एक शहर पोलीस ठाणे अंतर्गत जटपुरा गेट ते गिरनार चौक मार्गावर घडली. पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना सोन्या चांदीचे दागिने पर्समध्ये ठेवून ते एका ठिकाणी ठेवायला लावतात आणि बेमालूमपणे ती बॅग लंपास करतात. या अशा घटनांबाबत नागरिकांनी सावधानता बाळगावी अशी सूचना चंद्रपूर पोलिसांनी केलेली आहे. चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु या जिल्ह्यात स्थानिक बेरोजगारांना कामावरून काढत टाकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गडचांदूर येथील दालमिया सिमेंट या कंपनीत कंत्राटी कंपनी असलेली चेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक स्थानिक मराठी कामगारांना काढून टाकत असल्याची विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. या कंपनीचे HR बर्वा हे परप्रांतीय असून त्यांचा मराठी कामगाराबद्दलचा आकस या घटनेतून दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा पुरेपूर फायदा बाहेरील कंपन्या घेत असून त्यामुळे मात्र त्यांचे खिसे भरले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे मेसर्स मिलियन स्टील अँड पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जागेसंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पर्यावरण जनसुनावणी आयोजित केली गेली होती, परंतु या जनसुनावणीची माहिती परिसरातील नागरिकांना पोहोचली नाही असे उपस्थित नागरिकांचे म्हणणे होते आणि उपस्थितांपैकी 80% नागरिकांनी या प्रस्तावित कंपनीला विरोध दर्शविला आहे. श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपुर का सबसे पहला NBA एक्रेडिटेड इंस्टीट्यूट. तब से अब तक ये इंस्टीट्यूट अपने बेस्ट रिजल्ट, एक्सेलेंट एकेडमिक एंड वेल क्वालिफाइड एंड एक्सपीरियंस टीचर्स के साथ साथ प्लेसमेंट के लिए जाना जाता है. हमारे इंस्टीट्यूट में विविध प्रकार के ब्रांचेस हैं. इन कोर्सेज में एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को 10वीं या 12वीं में सिर्फ पास होना आवश्यक है. इन सभी कोर्सेज के साथ एडवांस डिप्लोमा इन मेडिकल लेबोरेटरी टेक्नोलॉजी ये कोर्स भी हमारे यहाँ अवेलेबल है, जिसमें एडमिशन लेने के लिए स्टूडेंट्स को BSc केमिस्ट्री, बॉटनी, जूलॉजी, माइक्रोबायोलॉजी, BAMS, BHMS, BUMS में पदवीधर रहना आवश्यक है. हर साल हमारे स्टूडेंट्स का कैंपस थ्रू सिलेक्शन बजाज स्टील, फिलिप्स, सीएट टायर्स, ओमैट, अंबुजा सीमेंट जैसे बड़े बड़े कंपनी में हो रहा है. और इतना ही नहीं, चंद्रपुर के बाहर गांव से आने वाले स्टूडेंट्स के लिए हमारे यहाँ हॉस्टल की सुविधा और बस की सुविधा भी उपलब्ध है. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यानंतर तेथील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्यामुळे प्रवाशांना जीवघेणा प्रवास या मार्गावरून करावा लागतो आहे. एकीकडे रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा तर त्याच रस्त्यावरून प्रचंड वेगाने धावणारी सुरजागड प्रकल्पातील वाहने यामुळे सामान्य नागरिकांनी या मार्गावर प्रवास करावा की नाही अशी परिस्थिती येऊन ठेपली होती. सिरोंचा ते आलापल्ली आणि कुरखेडा ते कोरची मार्ग हा बरेच दिवसापासून नागरिकांचे बळी घेत आहे आणि आता प्रशासनाचे डोळे उघडले असून सदर मार्ग 31 ऑक्टोबर पर्यंत जड वाहतुकीकरिता बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे दिली गेली आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हसन इलेक्ट्रिकल्स हे शहरातील सर्वात मोठे इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे, परंतु या हसन इलेक्ट्रिकल्सवर GST अन्वेषण नागपूर पथकाने अचानक छापा टाकला. GST परताव्यात तफावत दिसून आल्याने कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. सदर दुकान दिवसभर बंद राहिल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. GSTचे बनावटी बिल सादर करून महसूल वाचविणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. ब्रह्मपुरी शहरातील वडसा रोडवरील समता कॉलनीमध्ये गजबिये यांचे मोबाईलचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री 9 वाजता मोबाईलचे दुकान बंद केले आणि जवळ असलेले फ्लेक्सचे दुकान सुद्धा बंद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दुकान उघडण्यात गेले असता दुकानाचे शटर वर उचललेले दिसले आणि त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी तीव्र गतीने तपास चक्र सुरू करून CCTV फुटेजच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या सोबत असलेले 5 विधी संघर्ष बालक यांचीही चौकशी केली. तपासाअंती त्यांच्याकडून 11 मोबाईल जप्त करण्यात आले. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरील केस गळणे सुरू झाले की त्याची धांदल उडते. थांबा, घाबरू नका. केस गळण्यावर खात्रीलायक उपचार आपल्या चंद्रपूर शहरातच उपलब्ध आहे. या क्लिनिकचे नाव आहे डॉक्टर बत्रा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि कुठलाही साईड इफेक्ट न होऊ देता डॉक्टर बत्रा यांच्या क्लिनिकमध्ये उपचार केले जातात.
तसेच त्वचेची समस्यासुद्धा येथे खात्रीने सोडवली जाते. तर एकदा नक्की भेट द्या. डॉक्टर बत्रास ही एक लार्जेस्ट चेन आहे होमिओपॅथीची, ज्याच्यामध्ये 200+ ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर इंडिया आणि अदर सिटीजमध्ये पण ब्रांचेस आहेत. तसं 5 अदर सिटीजमध्ये पण कंट्रीजमध्ये ब्रांचेस आहेत. बत्रास एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे हेअर्ससाठी, ज्याच्यामध्ये आम्ही थेरपीज वगैरे देतो, प्लस होमिओपॅथिक ट्रीटमेंट पण दिली जाते. जसं थेरपीजमध्ये आम्ही ग्रो हेअर, STM आणि एक्झोजन नावाची ट्रीटमेंट असते जी दिली जाते. सध्याच्या वातावरणात जंगलात आणि गावानजीक असलेल्या वनक्षेत्रात घोरपड प्रचंड प्रमाणात आढळून येते. घोरपडीचे अनेक फायदे ग्रामीण भागात ग्रामस्थ सांगतात, त्यामुळे घोरपडीला विशेष महत्त्व आहे. या घोरपडीची तस्करी करताना वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत येणाऱ्या येरपुंडी नियतक्षेत्र येनगाव येथे 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या पिशवीत जिवंत घोरपड आणि धामण प्रजातीचा मृतावस्थेत असलेला साप आढळून आला. पावसाबद्दल अचूक अंदाज करण्यात प्रसिद्ध असलेले पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत राज्यात 6 जूनपर्यंत पाऊस नसल्याचे सांगितले. त्यामुळे सद्यस्थितीत मान्सून सुरू झाला असे हवामान खात्याने घोषित केले असले तरी शेतकऱ्याची कामे 6 दिवस पुढे ढकलण्यात मदत होणार असल्याचे पंजाब डक यांनी सांगितले. संपूर्ण मे महिन्यात बराच काळ पावसाने हजेरी लावल्याने मान्सून मुदतीपूर्व आला की काय अशी संभावना व्यक्त करण्यात येत होती, परंतु बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वणी शहरात गुन्हेगारीचा राबता सुरूच असून चोरी करणारे चोर कधी दागिने लंपास करतात तर कधी दुचाकी वाहन लंपास करतात. यामुळे या शहरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. परंतु गुन्हेगारीवर काही वचक नसल्यामुळे या गुन्हेगारांचे मनोधैर्य चांगलेच वाढले आहे. सध्या लग्नाचा हंगाम असून मंगल कार्यालयासमोर असणारी वाहने आता या गुन्हेगारांच्या नजरेस पडली आहेत. शहरातील एका प्रसिद्ध मंगल कार्यालयासमोरून एक दुचाकी वाहन चोरी गेल्याने पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.